विकास विभाग याच्यामार्फत आपण प्रत्येक वर्षी वारकऱ्यांना सेवा सुविधा देतोय। यावर्षी आणखीन चांगल्या पद्धतीने कशा प्रकारचे आपण सुविधा देऊ शकता ह्याच्यासाठी पूर्ण प्रशासन, जिल्हा परिषद, ग्राम विकास विभाग आणि आमच्या अंतर्गत असलेले सर्व ग्रामपंचायतीमार्फत आपण सुविधा उपलब्ध करण्यासाठी सुसज्ज आहे। याच्यामध्ये मुख्यतः यावर्षी पावसाचे वातावरण बघून वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी जे प्रत्येक 2 ते 3 किलोमीटरवर निवारा शेड उभे करणं, वॉटरप्रूफ मंडप उभे करणं, तसेच मुक्कामीच्या ठिकाणी जर्मन हँगर करणं हे खूप महत्त्वाचे आहे। मागच्या वर्षी जवळपास 3,15,000 स्क्वेअर फूटचे आपण मंडप आणि जर्मन हँगर उभे केले होते। यावर्षी पावसाचे वातावरण बघून आपण जवळपास 7,12,000 स्क्वेअर फूट पर्यंत आपण ही सुविधा उपलब्ध करतोय, म्हणजे जवळपास 2 ते 2.5 पट आपण वाढवलेली आहे। आणि ह्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं ह्या वर्षी आपण हे करतोय की दिशादर्शक जे आपण नेहमी लावतो प्रत्येक मुक्काम व विसावाच्या ठिकाणी, ते यावर्षी किमान 15 फूटच्या उंचीवर असलं पाहिजे, जेणेकरून सर्व वारकऱ्यांना हे दिसेल आणि आपण जे सेवा सुविधा देतो हे सेवा सुविधा सर्वांनी वापर करता येईल याच्यासाठी खूप स्ट्रिक्ट सूचना देण्यात आलेली आहे। तसेच पूर्ण पालखी मार्गावर जे नॅशनल हायवे आहे त्याच्या बाजूला पण दोन्ही बाजूला आपण पुढे 2 किलोमीटर किंवा 3 किलोमीटर नंतर जे काही सुविधा उपलब्ध आहे त्याची दिशादर्शक आम्ही लावणार आहोत। आणि मुक्कामीच्या ठिकाणी एस्पेशली जर्मन हँगर किंवा मंडप जिथे आपण टाकतोय तिथे किमान 2 लेयरचा कार्पेट असला पाहिजे आणि तसेच इलेक्ट्रिकल कनेक्शन, चार्जिंग पॉइंट, हिरकणी कक्ष, आरोग्य सुविधा, आपत्ती व्यवस्थापन कक्ष, तसेच दिशादर्शक आणि अनाउन्समेंट पब्लिक अॅड्रेस सिस्टम साठी जे लागणारे LED सुविधा आहे हे सगळे आपण उपलब्ध करून देतोय। यावर्षी जिल्हा परिषद मार्फत जवळपास 4,300 असं फिरते शौचालय आपण विविध पालखी मार्गावर आणि ठिकाणीवर आपण उपलब्ध करून देतोय। त्याच्या साफसफाईसाठी जवळपास 114 सक्शन आणि जेटिंग मशीन, तसेच 325 सफाई कर्मचारी, त्यांच्या नियंत्रणासाठी 123 आपले जिल्हा परिषद मार्फत संनियंत्रण अधिकारी म्हणून नेमण्यात आलेली आहे। याच्या मार्फत आपण रात्रीचे 12 ते 3 दरम्यान जे फिरते शौचालयाच्या सफाई करावा लागते आणि सक्शन करून ते पूर्ण मैल आपण पिट करून क्लिअर करून घ्यावं लागते। त्याच्यासाठी पण ऑलरेडी पिटचे लोकेशन आणि त्याच्या जेटिंग आणि सक्शन मशीनसाठी जे लागणारी रस्ता हे सगळे आयडेंटिफाय करून नियोजन करण्यात आलेली आहे। पालखी तळावर किंवा पालखी मार्गावर असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये स्वच्छता मोहीम, गटर साफ करणं, प्लास्टिक हे सगळे कचरा काढणं, तसेच अतिक्रमण काढणं पालखी तळावर, हे सगळे कार्यक्रम ऑलरेडी सुरुवात करण्यात आलेली आहे। आणि येणाऱ्या काळात म्हणजे पुढच्या 5 ते 10 दिवसात आपले सर्व पालखी तळावर आणि पाणीचे फीडिंग पॉइंट्स, तसेच टॉयलेट जिथे आपण उभे करणार त्या ठिकाणी चिखल होऊ नये म्हणून मुरमीकरणचं काम सुरू करणार आहेत। आणि शक्यतो 25 तारीख ते 26 तारीखपर्यंत सर्वच ठिकाणी हे सर्व मुरमीकरणचे कामं आपण कंप्लीट करणार आहोत। याच्यानंतर आरोग्य विभागामार्फत मागच्या वर्षी जवळपास 10 ते 11 ICU आणि ट्रॉमा सेंटर्स आपण उभे केलेली होते आणि ह्या वर्षी ते वाढवून 21 पर्यंत आपण नियोजन करण्यात आलेली आहे। ते 21 पण असं नियोजन करण्यात आलेले आहे जिथे आपल्याला एखादा अपघात होण्याची शक्यता आहे किंवा चेंगराचेंगरी होण्याची शक्यता आहे, त्या ठिकाणी त्याच्या जवळच्या ठिकाणी आपण ICU आणि ट्रॉमा केअर युनिटची नियोजन करण्यात आले आहे, जेणेकरून प्रत्येक ICU किंवा ट्रॉमा सेंटरमध्ये किमान 5 ICU बेड असलं पाहिजे आणि जे काही लागणारे इक्विपमेंट, डॉक्टर एस्पेशली विशेष तज्ञ जसं की ऑर्थोपेडिशियन, अनेस्थेटिस्ट आणि फिजिशियन, जनरल सर्जन
हे सगळे विशेषज्ञ डॉक्टरची सुविधा पण आपण उपलब्ध करून देतोय. याचबरोबर आपण ह्या वर्षी नाविन्यपूर्ण योजनामध्ये आपण प्रत्येक पालखी मुक्कामीच्या ठिकाणी आपल्या जिल्ह्यात जवळपास 100 ते 150 प्रत्येक ठिकाणी फूट मसाजरची सुविधा वारकऱ्यांना संध्याकाळी त्यांच्या विश्रांतीसाठी हे सेवा उपलब्ध करून देणार आहोत. आणि ह्याचबरोबर प्रत्येक आपले जे पालखी तळ आहे त्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणे प्लास्टिकची कचरा असतात, ते सगळे प्लास्टिक संकलन करणं आणि पालखी पुढे गेल्यानंतर त्या पालखी तळाच्या साफसफाई करणं, याच्यासाठी वेगळे टीम्स आमच्या ग्रामपंचायत विभागामार्फत नेमण्यात आलेली आहे. आणि पूर्ण पालखी मार्गावर प्रत्येक 2 किलोमीटरच्या रस्त्यामध्ये आमचे टीम घंटागाडी आणि लागणारे साहित्य सहित साफसफाईसाठी सुसज्ज राहणार आहेत. आणि हे सर्व करताना आपण सर्व वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी हे सर्व कार्यक्रम आणि सुविधा देण्यासाठी प्रयत्न करत आहोत. या सर्वांमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद, आमच्या जिल्हा परिषदचे सर्व कर्मचारी, अधिकारी आणि तसेच पूर्ण सोलापूरचे नागरिक हे सगळे आमच्या या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावा आणि सहकार्य करावा. तसेच एक शेवटच्या विषयी राहिलेलं की पाणी जे आहे, पिण्याचे पाणी पूर्ण पालखी मार्गावर जवळपास 791 पाण्याचे सोर्सेस आहे. हे सर्व सोर्सेसची एकदा टेस्टिंग झालेली आहे. यावर्षी आपण 3 वेळी टेस्टिंग करतोय, जेणेकरून पाणीचे जे प्रदूषणच्या इश्यू नेहमी येत असतात हे इश्यू डावलण्यासाठी आणि वेळोवेळी आपल्याला रेमेडी घेता येईल यासाठी नियोजन करण्यात आलेले आहे. आणि टँकर जे आहे 224 टँकर आपण यावर्षी उपलब्ध करून देतोय. या टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर प्रत्येक फीडिंग पॉइंटला पाणी भरल्यानंतर प्रत्येक टँकरची ओटी टेस्ट होणार आहे. आणि ओटी टेस्ट झाल्यानंतर टँकरचे जे वरच्या भागात आपण स्टिकर लावून त्या ठिकाणी आरोग्य विभाग तसेच पाणी पुरवठा विभागाच्या संयुक्त स्वाक्षरीने टेस्टिंग झाल्याच्या खात्री करतोय, जेणेकरून त्या पाणी कुठून आला किंवा ते टँकर कुठून निघाला हे सर्व आपल्याला नियंत्रण ठेवता येते. आणि लोकांना आणि वारकऱ्यांना स्वच्छ पिण्याच्या सुयोग्य पाणी देण्यामध्ये आपण यश प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतोय. हे सगळे सांगून मी माझं 2 शब्द सांगतो. 536 अधिकारी तसेच 4212 कर्मचारी हे पूर्ण मोठा जे आपले आषाढी वारी कार्यक्रम आणि पालखी सोहळा आहे त्याच्यामध्ये सहभागी होणार आहोत. आणि याच्यामध्ये इतर जिल्ह्याकडून पण आपण काही कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना हे कार्यक्रमासाठी आपण घेत आहोत, जेणेकरून हे पूर्ण जे पालखीच्या कार्यक्रम आणि आषाढी वारी यात्रा ही पूर्ण यात्रा विनाचूक आणि विना काही अपघाताने हे पूर्ण यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत. आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय आमदार जयकुमार गोरे सर यांच्या कल्पनेतून आपण वारीच्या मार्गामध्ये जे अल्टरनेटिव्ह रस्ता आपल्याला उपलब्ध करून द्यायचा, ते जवळपास 26 रस्ता नॉन प्लॅन रस्ता आपल्याला प्लॅन रस्ता म्हणून करून घेतलेले आहे. त्याच्यापैकी जे 16 रस्ता जे आपल्याला पालखीसाठी जे खूप महत्वपूर्ण आहे ते सर्व रस्त्यांची ऑलरेडी कामं सुरुवात करण्यात आलेली आहे. जवळपास 3.80 कोटी ग्रामविकास विभागामार्फत आपल्याला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. आणि हे सर्व रस्ता झाल्यानंतर आपल्याला वाहतूक जे कोंडी आहे, एस्पेशली पालखीच्या वेळी जे वाहतुकीच्या अडचणी येत असतात किंवा आपल्याला अत्यावश्यक सेवा जसं की अँब्युलन्स, फायर किंवा शासकीय वाहन किंवा शौचालयाचे सक्शन मशीन, जेक्टिंग मशीन हे सगळे जाण्यासाठी जे रस्ता आपल्याला पाहिजे, हे रस्त्यामध्ये कुठेही अडचण होणार नाही आणि वारकऱ्यांना पण अडचण होणार नाही. हे पूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे. सध्या कामं सुरू आहे. पुढच्या 1 आठवड्यात आपलं सर्व जे रस्त्यांचे कामं आहे हे सगळे संपणार आहेत.
विंगचा आपण अभ्यास करू. सोलापूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.